शेतकरी बांधवांनो नमस्कार। कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला बाजारभाव 24 ऑक्टोबर 2025 बाजारभाव आणि अवकाढावा पुढील प्रमाणे। आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरच्या आवकेत आज वाढ पाहायला मिळते। बीटची आवक मार्केटमध्ये थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले। कोबीच्या आवकेत देखील आज वाढ पाहायला मिळत आहे। मक्याची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते। काकडीच्या आवकेमध्ये हिरव्या काकडीच्या आवकेमध्ये वाढ होताना दिसत आहे। इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळत आहे। जी4 मिरचीच्या आवकेत मोठी घट पाहायला मिळते। चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया। बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव्ह बाजारभाव पाहायला मिळतील। बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे। बाजारभाव पुढील प्रमाणे। नमस्कार। नमस्कार। काय आणलं होतं मार्केटला? बीट आणले ते आज काय भाव झाले? 380 रुपये 10 किलो। 10 किलो। किती गुणी आहेत? 9 गुणी आज। 9 गुणी आहेत। सगळ्या मिडियम आहेत का? नाही, बुगीबादला काहीच निघाल नाही, सगळा एकसारखा निघाला। आम्ही लावलेली बीट आहे। विरळून आणले का? विरळून आणले। किती दिवसात काढले? 2-2.5 महिन्यात काढले। 2.5 महिन्यात काढले। व्हरायटी कोणती आहे? अजित रोहित। कुठलं गाव आपलं? साकोरे। नाव काय? शशिकांत दगडू गाडे। म्हणजे आम्ही जवळजवळ 10 वर्षातून बीट केली। आम्हाला एकदा केली होती, परत केलीच नाही। तर एक जोडीदार म्हणला शाळूकारचा बीट कर, बीट केली तर आता चान्स लागला, दुसऱ्यांदाच काढली आज। असं झालं। आज पहिला तोडा आहे, दुसरा आहे? दुसरं आहे। पहिला काय भाव गेला होता? 260 निघेल पहिला। आज 380 निघेल। बाकीचे बीट बाजार काय निघाले सांगता येतील का? हा 280 200 250 अशी झालेली। 300 आहेत का? 300 पर्यंत। 400 रुपये आहेत? 400 आहे। 400 हायस्ट झाली। हा, आवक कशी वाटते? आवक कमी आहे आता मार्केटमध्ये। दिवाळीमुळे आवक कमी आहे, कारण मागच्या वेळेला आवक लय भरपूर होती। आणि आपली 3 डब्याची बीट 380 रुपये 10 किलो। रामकृष्ण बीट आणली होती का? हा, काय भाव झाले? बीट 400 रुपये झाली। 400 रुपये 10 किलो। 40 रुपये किलो। 40 रुपये। किती गोळी चोखत आहे? 44 सगळे 44 आहेत। 44। हे जे तुमच्या हातात हे 400 झाले। हा, 400 रुपये झाली। या किती गुणी आहेत? 44। या 44 आहेत। हे 44। गोळा होता का? गोळा काय झालाय? 370 रुपये। 370 रुपये 10 किलो गोळा। हा, गोळा पण मीडियमच्या बरोबरच विकलाय। हा, गोळ्याला पण डिमांड चांगली डिमांड आहे। गुली होती का? गुल्या काय झाल्या? 80 रुपये। बदला 150 रुपये। आपला 150 रुपये 10 किलो। सगळ्या किती आहेत गुन्हे आज? 63 गोळी। 63 गुन्हे आहेत। याची व्हरायटी कुठली आहे? रेड रुबी। रेड रुपी। नंतर काल भाव वीज होती। हा, काल तुम्हाला लेबर भेटले का बीट काढायला? हा, लेबर नेल पिंपळगावरून लेबर नेले। काल खडकी पिंपळगावरून कालच नेले। कालच दिले होते, त्यामुळे आज लोक मार्केटला आले। बीट 400 रुपये 10 किलो। आवक कशी आहे आज? कमी आहे। कमी आहे। बाकी बीट काय झाल्या? 350 झाले। 400 रुपयापर्यंत। 400 पर्यंत झाल्या। कमीत कमी कुठपासून आहे बाजार? 300 पासून। 300 पासून 400 पर्यंत चांगली मार्केट आहे। वडच गाव ना आपलं? सव्वा बीट 400 रुपये 10 किलो। धन्यवाद। 151 151 52 55 155 155 60 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 155 रुपये 10 किलो। फ्लावर 155 फ्लावर 150 रुपये 10 किलो। फ्लावर 161 रुपये 10 किलो। फ्लावर 161। फ्लावर 151 रुपये 10 किलो।
फ्लावर 180 रुपये 10 किलो फ्लावर 180. 160 रुपये 10 किलो फ्लावर. 140 रुपये 10 किलो फ्लावर 140. फ्लावर 170 रुपये 10 किलो 170. फ्लावर 180 रुपये 10 किलो. कोबी 130 रुपये 10 किलो. 130 रुपये 10 किलो कोबी 11 रुपये किलो. कोबी 160 रुपये 10 किलो कोबी 160 रुपये 10 किलो. कोबी 150 रुपये 10 किलो. 150 रुपये 10 किलो कोबी 15 रुपये किलो. कोबी 170 रुपये 10 किलो. कोबी 170 रुपये 10 किलो 17 रुपये किलो. लहान साईज गड्डा आहे 500 ग्राम 600 ग्राम. कोबी ग्रीन वायझर व्हरायटी 130 रुपये 10 किलो. ग्रीन वायझर 130 रुपये 10 किलो. कोबी 130 रुपये 10 किलो. 130 रुपये 10 किलो. कोबी 161 रुपये 10 किलो. कोबी 161 रुपये 10 किलो. नारळ गड्डा आहे 500 ग्राम 600 ग्राम साईज. कोबी 140 रुपये 10 किलो. ग्रीन वायझर व्हरायटी 140 रुपये 10 किलो 1 किलो साईज. मका 75 रुपये 10 किलो. 75 रुपये 10 किलो मका 7.5 रुपये किलो. मका 51 रुपये 10 किलो. 51 रुपये 10 किलो मका हलका उकल आहे. मका 80 रुपये 10 किलो. 80 रुपये 10 किलो मका 8 रुपये किलो. पावटा 650 रुपये 10 किलो. पावटा 650 रुपये. शिमला मिरची 400 रुपये ते 500 रुपये 10 किलो. शिमला मिरची डोबळी मिरची 400 ते 500. चवळी U5 व्हरायटी 200 250 ते 300 रुपये 10 किलो चवळी. पापडी 300 ते 400 रुपये 10 किलो. पापडी 300 ते 400. दुधी भोपळा 100 150 ते 180 रुपये 10 किलो दुधी भोपळा. केतकी चवळी 200 ते 250 रुपये 10 किलो केतकी चवळी. बीन्स फरशी 300 ते 400 रुपये 10 किलो. बीन्स फरशी 300 ते 400. कारले 150 ते 200 रुपये 10 किलो कारले 150. भेंडी 150 200 ते 250 रुपये 10 किलो भेंडी. गवार सुपर 1100 ते 1200 रुपये 10 किलो सुपर क्वालिटी गवार. मीडियम क्वालिटी गवार असतील तर 700 800 ते 900 रुपये 10 किलो. केवडा 500 ते 600 रुपये 10 किलो. केवडा 500 ते 600 रुपये. वांगी 400 ते 500 रुपये 10 किलो. वांगी 400 ते 500. राजमा 500 रुपये ते 600 रुपये 10 किलो राजमा. सफेद काकडी 100 ते 150 रुपये 10 किलो सफेद काकडी 100 ते 150. शेवगा 400 500 ते 600 रुपये 10 किलो शेवगा. ज्वेलरी मिरची 500 600 ते 700 रुपये 10 किलो ज्वेलरी. वाटाणा 1400 ते 1500 रुपये 10 किलो वाटाणा. 1400 ते 1500 रुपये लोकल वाटाणा. दोडका 300 ते 400 रुपये 10 किलो दोडका. 300 ते 400 रुपये. हिरवी काकडी 100 ते 150 रुपये 10 किलो हिरवी काकडी 100 ते 150. G4 मिरची 500 600 ते 700 रुपये 10 किलो G4 मिरची आवक कमी. बीट 380 रुपये 10 किलो. बीट 380 रुपये 10 किलो सुपर क्वालिटी आहे. 351 रुपये 10 किलो.